नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. बर्नौलीज थेरमचे. अ हॉरिझॉन्टल पाईप कॅरिंग अ वॉटर टॅपर्स फ्रॉम 30 सेंटीमीटर डायमीटर ॲट ए 30 सेंटीमीटर डायमीटर ॲट ए आणि 15 सेंटीमीटर डायमीटर ॲट बी. हे पहा, टीए इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर. तर ए लगेच काढून घेऊ. पाय भागिले 4 0.3 चा स्क्वेअर हे तर 0.070685 मीटर स्क्वेअर. हा डी ए आल्यानंतर डीबी 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर म्हणजे 0.15 मीटर. ए बी पाय भागिले 4 0.15 चा स्क्वेअर किती ते 0.0176 मीटर स्क्वेअर. हा इफ द प्रेशर ॲट द ए पी ए 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 100 इंटू 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. If the loss of head is 10 centimeter of what? 10 centimeter is 0.1. Of water. Also calculate pressure in pipe at its mid length. म्हणजे बघा, दोन्हीकडे काढायचे. प्रेशर कुठे कुठे काढायचं आपल्याला? एक नॉर्मल प्रेशर काढायचं बीच आणि कॅल्क्युलेट द प्रेशर ॲट बी आणि प्रेशर ॲट मिड सेक्शन. पहिले आपण बीचं काढू, नंतर पुढचं बघू. तर इकडे लक्ष द्या. तर सगळ्यात पहिले वेलॉसिटी काढावं लागेल. क्यू ए इज इक्वल टू ए इंटू व्ही ए. तर व्ही ए इज इक्वल टू क्यू ए डिवायडेड बाय ए. क्यू ए किती आहे? डिस्चार्ज किती आहे? डिस्चार्ज 600 लिटर पर मिनिट म्हणजे 600 लिटर पर मिनिटला आपण क्यू ला पहिले करून घेऊ. 600 क्यू ए नाही हा, नुसतं क्यू. क्यू इज इक्वल टू 600 भागिले लिटर पर मिनिटचं मीटर क्यूब करायला 10⁻³ आणि भागिले 60 जे किती येतं? 0 0 कॅन्सल. किती येतं हे? 60 10 इंटू 10⁻³ म्हणजे किती येतं बघा? 10 इंटू 10 म्हणजे 0.01 येतं का? 0.01 आणि एरिया किती आहे? पहिल्याचा एचा 0.070685. हे किती येतं? व्ही ए. मग क्यू इज इक्वल टू ए बी व्ही बी. तर व्ही बी किती येतं? क्यू क्यू ए लिहायची गरज नाही, नुसतं क्यू डिवायडेड बाय ए बी 0.01 डिवायडेड बाय 0.0176. चला व्ही ए सांगा फास्ट. 0.1414 मीटर पर सेकंड आणि व्ही बी सांगा फास्ट. ए पॉइंट आहे हा बी 0. मीटर पर सेकंड. आता काय करायचं आपल्याला? पीबी काढायचं. तर बघा मित्रांनो, पी ए बाय रो जी प्लस व्ही ए स्क्वेअर बाय 2g प्लस झेड ए इज इक्वल टू पी बी बाय रो जी प्लस व्ही बी स्क्वेअर बाय 2g प्लस झेड बी. हॉरिझॉन्टल असल्यामुळे झेड ए झेड बी कॅन्सल. हा आणि हेड लॉस घ्यायचा बरं. हेड लॉस हा हेड लॉस दिलेला असल्यास घ्यायचा. पी ए बाय रो जी प्लस व्ही ए स्क्वेअर बाय 2g मायनस व्ही बी स्क्वेअर बाय 2g ला इकडे घेतलं, त्याला इकडे पाठवलं. हेड लॉसला पण इकडे पाठवलं. पी बी बाय रोज. आता पी ए किती आहे? 100 इंटू 10⁴ रोजी 9810. हा नंतर व्ही ए किती आहे मित्रांनो? 0.1414 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू 9.81 मायनस व्ही बी किती आहे मित्रांनो? 0.568 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू 9.81. हेड लॉस किती आहे? 0.1. पी बी बाय रोजी. पी बी बाय रोजी किती आहे तर सांगा?
पीबी बाय रोजी इज इक्वल टू किती तर फास्ट सांग. 101.8. हा, पीबी इज इक्वल टू 101.8 इंटू 9810. किती येतं? पीबी इज इक्वल 998658 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर आहे? 998658 न्यूटन पर 99. ENG दाबून किती येतं? किती? 99.86 येतं सर. पुस्तकात किती आहे? हे बरोबर सांगितलं का बघा. हे मित्रांनो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये, न्यूटन पर मीटर स्क्वेअर याला जर 10⁴ ने डिवाइड केलं तर 99.86 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला मिड सेक्शनचं काढायला सांगितलेलं ते काढू आपण. मित्रांनो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर याच्यात काय, मिड सेक्शनला जर विचारलंय तर इकडे बघा, तुम्हाला माहितीये मिड सेक्शनला जर विचारलं तर हे तुमचं ए, हे बी आहे, हे मिड सेक्शनला सी राहील. तर याचं डायमीटर काय राहील म्हणजे काय, या दोघांचं ऍव्हरेज डीए प्लस डीबी बाय 2 इज इक्वल टू डीसी. तर डीसी इज इक्वल टू, याचं 30 आहे, याचं 15 आहे, भागिले 2 किती येतं? 45 भागिले 2 किती येतं सांगा फास्ट. 22.5 सेंटीमीटर. 22.5 सेंटीमीटर. तर एरिया ऑफ सी काढू शकता तुम्ही. पाय भागिले 4 इंटू 22.5 सेंटीमीटरचं मीटरमध्ये केलं 10⁻² चा स्क्वेअर किती येतं? हे एसी किती येतं? 0.039 मीटर. एसी आलं तर क्यू इज इक्वल टू एसी इंटू व्हीसी. क्यू डिवायडेड बाय एसी इज इक्वल टू व्हीसी. तर क्यू किती आपल्याकडे? 0.01. एसी किती आहे? 0.039. किती येतं व्हीसी? 0.24256 मीटर पर सेकंड. हे आलं व्हीसी. आता काय करायचं? ह्या दोघातच बर्नौली थिअरम वापरायचं. ह्या दोघात वापरायचं. पीए बाय रो जी प्लस व्हीए स्क्वेअर बाय 2g प्लस झेड ए इज इक्वल टू पीसी बाय रो जी प्लस व्हीसी स्क्वेअर बाय 2g प्लस झेड बी झेड सी प्लस हेड लॉस. आता बघा, हेड लॉस इथपर्यंत अर्धाच होईल ना. हेड लॉस हाफ घ्यायचा, लक्षात 0.5 घ्यायचा. याला याची डॅश म्हणू आपण, याला काय म्हणू? डॅश म्हणू. आता बघा, पीए बाय रोजी प्लस व्हीए स्क्वेअर बाय 2g प्लस झेड ए मायनस व्हीसी स्क्वेअर बाय 2g मायनस झेड सी मायनस हेड लॉस इज इक्वल टू पीसी बाय रोजी. हे पहा हॉरिझॉन्टल असल्यामुळे झेड लक्षात. नंतर पीए ची व्हॅल्यू किती आहे? 100 इंटू 10⁻³ रोची किती आहे? 9810. व्ही ए वेलॉसिटी ऍट ए किती दिलेली आहे आपल्याला? व्ही ए किती आहे? 0.1414. 0.1414 चा स्क्वेअर 2 इंटू 9.81 मायनस व्हीसी किती आहे? 0.256 चा स्क्वेअर 2 इंटू 9.81. एच एल जे मित्रांनो टोटल हेड लॉस आहे 0.1, त्याच्या अर्धा किती आहे? 0.5 इज इक्वल टू पीसी बाय रोजी. तर पीसी बाय रोजी इज इक्वल टू किती येतं? फास्ट सांगा.
चुकलं. 101 पॉईंट काय येतं का? बघा मित्रांनो किती येतं हे 101 पॉईंट 101.34 इथं 10⁻4 आहे मित्रांनो. त्यावेळेस ते 101.34 आहेत कारण की 100 10⁻4 आहे ते चुकून घेतलं होतं. कमी पीसी पीसी किती येईल? 101.34 इंटू 9810 किती येतं? 5 सांगा. 994145.4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पीसी इज इक्वल टू 99.41 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 10,000 म्हणजे 10⁻4 ने भागितलं तर हे उत्तर येतं मित्रांनो. तर नेक्स्ट प्रॉब्लेम. अ युनिफॉर्मली tapering vertical pipe of length 2 meter has diameter 1 meter at bottom. इकडे बघा रे 1 मीटर डायमीटर आहे बॉटमला. हा 1 मीटर डायमीटर आहे बॉटमला. 1 मीटर डायमीटर आहे बॉटमला आणि 0.5 मीटर ॲट टॉप. 0.5 मीटर ॲट टॉप. 0.5 मीटर ॲट टॉप. वॉटर इज फ्लोइंग अपवर्ड ॲट अ रेट ऑफ 100 लीटर पर सेकंड. क्यू किती आहे? 100 लीटर पर सेकंड. 100 into 10⁻³ meter cube per second. The pressure at the bottom म्हणजे इथलं प्रेशर दिलेलं आहे. हा बॉटम याला 1 म्हणू आपण. 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट प्रेशर ॲट टॉप याला 2 म्हणू. आलं लक्षात? Assuming head loss is 0.2 मीटर. लक्षात? आता बघा बॉटमचं डायमीटर आहे 1 मीटर आणि टॉपचं किती आहे 0.5 मीटर. समजलं? हा A1 काढायचं एरिया ऑफ बॉटम. याला 1 म्हणायला आपण याला 2 म्हणायला. A1 काय भागिले 4 1 चा स्क्वेअर किती येतं हे 0.7853. हा नंतर A2 पाय भागिले 4 0.5 चा स्क्वेअर हे किती आहेत सांगा. 0.196 मीटर स्क्वेअर. A1 आलं A2 आलं. आता काय करायचंय वेलॉसिटी काढून घ्यायची. प्रेशर लागतं म्हणल्यावर बर्नौली थेरम अप्लाय करावंच लागेल. हा तर मग वेलॉसिटी काढायसाठी Q इज इक्वल टू A1 V1. तर V1 इज इक्वल टू Q डिवायडेड बाय A1. Q किती आहे 100 इंटू 10⁻³ A1 किती आहे 0.7853. नंतर Q इज इक्वल टू A2 V2. V2 Q डिवायडेड बाय A2. हा 100 इंटू 10⁻³ आणि हे किती 0.196. किती येतं Q V1 किती येतं पहिलं मीटर स्क्वेअर आणि V2 किती येतं 0.51 मीटर पर सेकंड. हा सॉरी मीटर पर सेकंड. मीटर पर आलं. हे आलं V1 V2. V1 V2 आल्यानंतर काय करायचं अप्लाइंग बर्नौलीज थेरम. बर्नौलीज थेरम. अप्लाइंग बर्नौलीज थेरम. आता बर्नौलीज थेरम अप्लाय करायचं. P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2 प्लस हेड लॉस. हा आता बघा आपल्याला काढायचं काय P2 बाय रो जी. तर P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 मायनस P2 सॉरी मायनस V2 स्क्वेअर बाय 2G मायनस Z2 मायनस HL इज इक्वल टू P2 बाय रो जी. आता P1 किती आहे 10 इंटू 10⁻⁴. रो जी किती आहे 9810.
V1 किती आहे 0.127 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.8. Z1 0. ते पहा इथं Z1 राहील, ते काय राहील 0. आणि याची लेंथ दिलेली असेल, लेंथ आहे पाईपची 2 मीटर. पाईपची लेंथ आहे 2 मीटर. म्हणजे तुमचं हे Z2 काय झालं 2 मीटर. Z2 2 मीटर, Z1 0. वर्टिकल असला Z1 Z2 येत बरं. आता मायनस V2 किती आहे 0.50 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 9.81. Z2 किती आहे 2 मीटर. हेड लॉस किती आहे हेड लॉस किती बघा 0.2 आहे का हेड लॉस 0.2 किती आता बघा पिंटू बाय रोजी 5 सांगा 7.98 किती येतं हे कुठला प्रॉब्लेम आपला 3 पॉईंट 3.6 पॉईंट 7.98 P2 इज इक्वल टू 7.98 या रोजीला वरी घ्यायचं 9810 ने मल्टिप्लाय करायचं किती येतं P2 7829 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यांनी कशात विचारलेलं नाहीये. जर न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये करायचं तर 1000 ने डिवाइड करायचं. 1000 नाही 10⁴ ने 10⁴ हा 10,000 झालं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पाईपलाईन कॅरिंग ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8. हे बघा जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली तर डेन्सिटी 800 काढता येत तुम्हाला 1000 ने मल्टिप्लाय करून. अलग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली तर डेन्सिटी 800 काढता येते 1000 ने मल्टिप्लाय करून. मग डायमीटर किती दिलेलं आहे चेंजेस फ्रॉम 300 mm म्हणजे 0.3 मीटर. हा A1 लगेच काढता येतं पाय भागिले 4 किती येतं ते 0.07068 आणि हे किती येतं सॉरी आता D2 किती आहे D2 किती आहे 600 mm म्हणजे 0.6 मीटर. तर A2 किती येतं पाय भागिले 4 इंटू 0.6 चा स्क्वेअर किती येतं सांगा फास्ट 0.282 मीटर स्क्वेअर. A1 A2 आलं. नंतर काय सांगितलं तर डायमीटर ऍट पोझिशन 2 विच इज ऍट 5 मीटर हायर लेवल. हे पहा D1 300 mm चा असेल तर D2 कुठे 600 mm D2 600 आणि हे 300 दोघांची हाईट किती आहे 5 मीटर. हा आणि प्रेशर किती दिलेलं आहे प्रेशर ऍट पोझिशन 1 आणि 2 इथं प्रेशर दिलेलं आहे P1 100 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 100 इंटू पर 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड P2 दिलेलं आहे 60 किलो न्यूटन पर मीटर 60 इंटू पर 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली अँड द डिस्चार्ज इज 300 लिटर पर सेकंड 300 इंटू पर -3 मीटर क्यूब पर सेकंड. कॅल्क्युलेट लॉस ऑफ हेड. खूप सोपं प्रॉब्लेम आहे HL काढायचं. आता बघा त्यासाठी पहिले सगळ्यात पहिले एरिया काढून घेतले आपण त्याच्यावरून वेलॉसिटी काढायची Q इज इक्वल टू A इंटू VA 300 इंटू पॉवर -3 डिवाइडेड बाय V
व्ही ए नका म्हणा, V1 म्हणा. A1 V1. A1 किती आपल्याकडे 0.070685. हा किती येतं बघा. आणि Q इज इक्वल टू A2 V2. V2 इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय A2. Q किती आहे 300 × 10⁻³ A2 किती आहे 0.28. किती येतं बघा हे फास्ट. पहिलं 3.90 मीटर पर सेकंड, दुसरं 1.06 मीटर पर सेकंड. आता बघा V1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2. आलं एवढं लक्षात. हा प्लस हेड लॉस. हा P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 मायनस P2 बाय रो जी मायनस V2 स्क्वेअर बाय 2G मायनस Z2 इज इक्वल टू हेड लॉस. इज इक्वल टू हेड लॉस. P1 किती आहे 100 × 10⁻. हे पहा इथं स्पेसिफिक राईट 0.8 आहे बरं. इंटू 1000 करायचं. रोजी आहे ना इकडं डेन्सिटी 800. डेन्सिटी काढली ना आपण वरीच 800 × 9.8 प्लस Z1 किती राहील 0. P2 किती राहील 60 × 10⁻³ रोजी 800 × 9.8. तर V2 स्क्वेअर बाय 2G सॉरी Z1 किती येते 0 लिहिलं ना. हे पण लिहिलं. तर V2 स्क्वेअर बाय 2G किती आहे. ह्याच्यात V1 हे राहिलं बरं माझ्याकडून घ्यायचं. V1 स्क्वेअर बाय 2G लिहायचं राहिलं, ते पण इथं लिहिलं तरी चालतं. V1 ची व्हॅल्यू किती आहे 3.903 × 10⁻³ × 10⁻⁹ × 10⁻⁹ आहे. V1 चा स्क्वेअर 3.903 चा स्क्वेअर अपॉन 2 × 9.8. हा नंतर मायनस V2 किती आहे रे 1.063 चा स्क्वेअर अपॉन 2 × 9.8. हेड लॉस. आता किती येतो हेड लॉस सांगा. किती लिहायची गरज. हेड लॉस किती येतो सांगा फास्ट. 0.906 आलं का मीटर बघा. बघा Z2 मायनस करायचं राहिलं मायनस Z2 घ्यावं लागेल. हा मायनस Z2 किती Z2 5 आहे ना मायनस 0. नाही प्लस मध्ये येतो. तर मायनस मध्ये बुक मध्ये टाकावर फास्ट. बघा मित्रांनो इथं प्लस घ्यायचं राहिलं आणि विद्यार्थ्यांनी उत्तर चुकीचं सांगितल्यामुळे हे 4.24 आहे. थोडं चुकून वेलॉसिटी चेंज झाली 4.24 आणि तीच प्लस घ्यायची राहिली तर 4.24 म्हणून याचं उत्तर येतं 0.906 मीटर. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम 4.24 इथं प्लस घेत राहिलं कारण की V1 स्क्वेअर बाय 2G मी इकडे फक्त इकडलं लिहिलं थोडं म्हणून. हा
आता नेक्स्ट प्रॉब्लेम, water is flowing upward through a vertical pipeline 12 meter height. Height किती आहे 12 मीटर, is gradually tapered from 300 mm diameter at bottom and 150 mm diameter at top. बघा रे, 300 mm diameter at bottom and 150 mm at top. हे लेंथ किती आहे यांची 12 मीटर. हा, हे 300 आणि हे 150. and pressure velocity at bottom of the pipe is, इकडे बघा बॉटमची म्हणजे याला 1 माना, याला 2 माना. हा, याला 2, याला 1. बॉटमची वेलॉसिटी दिलेली आहे आणि बॉटमचं प्रेशर दिलेलं आहे. P1 300 kPa किलो पास्कल, म्हणजे 300 किलो म्हणजे 10⁻³ पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि P2 वेलॉसिटी दिलेली आहे. velocity V1 4 meter per second respectively. Calculate the pressure at the top. If head loss pressure at the top म्हणजे P2 काढायचं. If head loss is 3 meter. Again very easy problem. नीट लक्ष द्या मित्रांनो. आता बघा V1 दिलेलं आहे, हा, आणि डायमीटर दिलेलं आहे. आता इथं Q ने दिलेलं, तर काय करायचं, A1 V1 इज इक्वल टू A2 V2 काढायचं पहिले. सगळ्यात पहिले ते एरिया काढू. A1 इज इक्वल टू पाय भागिले 4, 300 mm म्हणजे 0.3 चा स्क्वेअर किती येते 0.0706 मीटर स्क्वेअर. हा, नंतर A2 पाय भागिले 4 0.15 चा स्क्वेअर 150 मीटर म्हणजे हे येतं 0.0176 मीटर स्क्वेअर. आलं लक्षात. A1 A2 आलं. मग आता A1 V1 इज इक्वल टू A2 V2 असतं. कंटिन्युटी इक्वेशन अप्लाय करायचं. A1 किती आहे 0.0706, V1 किती आहे 4 डिवायडेड बाय A2 डिवाइडला पाठवायचं 0.0176 किती येतं V2 5 सांग. V2 हे 16.045 मीटर पर सेकंड. आता बघा, आता काय करायचं, बर्नॉलीज थेरम अप्लाय करायचं. अप्लाइंग बर्नॉलीज थेरम, P1 by rho g plus V1 square by 2g plus Z1 is equal to P2 by rho g plus V2 square by 2g plus Z2 plus head loss. हा, तर P1 by rho g plus V1 square by 2g plus Z1 minus V2 square by 2g minus Z2 minus HL is equal to P2 by rho g. P1 किती आहे 300 into 10⁻³ 300 into 10⁻³. वॉटरचे नाही तर मग 9810 प्लस V1 किती आहे, V1 किती आहे मित्रांनो 4 चा वर्ग डिवाइडेड बाय 2 into 9.81. Z1 किती असतं 0 मायनस V2 किती आहे 16.045 चा वर्ग अपॉन 2 into 9.81. Z2 किती आहे मित्रांनो 12. हेड लॉस किती आहे मित्रांनो 3 मीटर हेड लॉस किती येतं बघा P2 बाय rho g इज इक्वल टू 5 सांगा 3.27 P2 by rho g is equal to 3.275. हा, मग P2 is equal to 3.275 into 9810 किती येतं हे P2 किती येतं 3212.75 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा, आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा, नंतर याला जर तुम्ही बरोबर उत्तर याला जर 1000 ने डिवाइड केलं तर किती येतं 32.127 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. धन्यवाद.